हॅलो स्टुडंट्स, तर आता आपण बघणार आहोत कालचाच पॉइंट जो आहे आपला विच इज ऑब्जेक्ट्स इन C++. त्याचे इंट्रोडक्शन पाहिलं होतं. आता ऑब्जेक्टला आपण पॉइंटर्स, रेफरन्सेस आणि ॲरे ह्या तिन्ही गोष्टी ज्या काही पास करणार आहोत त्यांच्याविषयी आता आपण हे सगळा व्हिडिओ बघणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर जसं मी आधी सांगितलं की ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे, तर इट इज अन इन्स्टन्स ऑफ क्लास. ऑब्जेक्ट म्हणजे एक एंटिटी आहे की ज्याला स्टेट आणि बिहेवियर असतात. तर हे आपण पाहिलंच. तर आता आपण काय करू शकतो, जसं व्हेरिएबलला आपण फंक्शनला आपण काय करू शकतो, व्हेरिएबल्स पास करू शकतो 3 पद्धतीनं. तसंच आपण हे जे काही पॉइंटर्स, रेफरन्सेस आणि ॲरेज आहेत ते आपण ऑब्जेक्ट्सना सुद्धा पास करू शकतो. तर त्यातला पहिला प्रकार जो आहे विच इज पॉइंटर्स टू ऑब्जेक्ट मेंबर्स, तो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बाकीचे दोन्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिला पॉइंट आहे पॉइंटर्स टू ऑब्जेक्ट मेंबर्स. आता याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हॉट इज ऍक्च्युअली पॉइंटर. पॉइंटर म्हणजे काय आहे, एक नॉर्मल व्हेरिएबल आहे. जसं तुमचं नॉर्मल व्हेरिएबल असतं तसंच पॉइंटर सुद्धा काय आहे, एक नॉर्मल व्हेरिएबल आहे. एक सेकंड. पॉइंटर काय आहे, एक तुमचं नॉर्मल व्हेरिएबल असतं. जसं तुम्ही याआधी जे काही प्रोग्राम्स केले त्याच्यामध्ये जे काही व्हेरिएबल्स होते, म्हणजे ए असेल, बी असेल, PQR असं काहीतरी आपण नावं देत होतो आपल्या व्हेरिएबल्सना. त्यांच्यामध्ये आपण नॉर्मली व्हॅल्यू स्टोअर करत होतो. म्हणजे A इक्वल्स टू 1 अशा पद्धतीने आपण काय करत होतो, व्हेरिएबल्स डिक्लेअर करत होतो. फॉर एक्झाम्पल इंट A इक्वल्स टू 1 असं आपण काय केलं, ह्याला व्हेरिएबल डिक्लेअर करणं असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल ए आहे आणि त्याला 1 नावाची व्हॅल्यू आपण असाइन केली. असं आपण काय करतो, सुरुवातीला करत होतो. ए हे काय झालं, माझं व्हेरिएबल झालं ए आणि माझा काय झाली, व्हॅल्यू झाली. तर अशा पद्धतीने आपण काय करत होतो, तर व्हेरिएबल क्रिएट करत होतो. मग पॉइंटर सुद्धा काय आहे, तर एक नॉर्मल व्हेरिएबल आहे. जसं आपलं ए नावाचं हे व्हेरिएबल आहे, तसंच पॉइंटर सुद्धा काय आहे, एक नॉर्मल व्हेरिएबल आहे. पण हे व्हेरिएबल काय करतंय, तर व्हॅल्यू स्टोअर करते. जे आपण याआधी व्हेरिएबल्स पाहिले किंवा जे काही नॉर्मल व्हेरिएबल्स आहेत ते काय करतात, तर व्हॅल्यू स्टोअर करतात. पण पॉइंटर काय करतंय, त्याला जी व्हॅल्यू असाइन झाली, त्याला जो व्हेरिएबल असाइन झालाय त्या व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस तो काय करतोय, स्टोअर करतोय. मग तो मेमरी त्याला व्हेरिएबल कसा असाइन होतो, त्याचा सिंटॅक्स काय आहे, जसं मी आधी सांगितला, पॉइंटर नेम इक्वल्स टू, हा तसा सिंटॅक्स आहे व्हेरिएबल डिक्लेरेशनचा. सेम तोच सिंटॅक्स आहे. काय आहे, पॉइंटर नेम इक्वल्स टू व्हेरिएबल नेम. आणि त्याआधी आपल्याला काय करायचंय, एम्परसँड साइन यूज करायचा आहे टू गिव्ह रेफरन्स ऑफ द व्हेरिएबल. या व्हेरिएबलचा रेफरन्स किंवा हे व्हेरिएबल त्याला पॉइंट करण्यासाठी आपण काय करतोय, एम्परसँड साइन यूज करतोय आणि सेमिकोलॉन असा काय आहे, सिंटॅक्स आहे. मग पॉइंटर काय करतं, जसं इथे काय करते व्हेरिएबल, जेव्हा व्हेरिएबलला 1 ही व्हॅल्यू असाइन झालीये तेव्हा 1 काय करतंय, तो व्हेरिएबल 1 ही व्हॅल्यू काय करते, व्हेरिएबल स्वतःमध्ये स्टोअर करून घेते. तसंच पॉइंटर काय करतंय, त्याला जो व्हेरिएबल असाइन झालेला आहे त्या व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस तो काय करते, स्टोअर करते. आता मेमरी ऍड्रेस म्हणजे काय, तर #0101 अशा पद्धतीने काहीतरी एक व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस असतो. मेमरी ऍड्रेस म्हणजे काय, त्या मेमरीमध्ये जिथे तुमचा डेटा स्टोअर झाला त्याचा ऍड्रेस. तुम्हाला जर ह्याच्याबद्दल अधिक काहीतरी जाणून घ्यायचं असेल तर माझा पॉइंटरचा जो काही व्हिडिओ आहे, वरती तुम्हाला आय बटनवरती सुद्धा दिसेल की पॉइंटरचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही त्याच्यावर क्लिक करून बघू शकता की ऍक्च्युअली व्हॉट इज एक्झॅक्टली पॉइंटर, ह्याच्याबद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. तर 0101 असा तुमचा हा जो काही, आता अशा पद्धतीने असेलच असं नाही, मी एक ऍझ्युम केलाय, तर असा तुमचा एक हेक्साडेसिमल व्हॅल्यूचा मेमरी ऍड्रेस असतो. तो मेमरी ऍड्रेस काय करते, पॉइंटर या व्हेरिएबलचा जो काही मेमरी ऍड्रेस असेल तो स्वतःमध्ये स्टोअर करते. जसं नॉर्मल व्हेरिएबल काय करते, त्याला जी व्हॅल्यू असाइन झाली तीच व्हॅल्यू तो डायरेक्टली स्वतःमध्ये स्टोअर करतो. पण पॉइंटर तसं करत नाही. पॉइंटर काय करतंय, तर स्वतःला जे व्हेरिएबल असाइन झाले त्या व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस, म्हणजे अशा पद्धतीचा जो काही मेमरी ऍड्रेस आहे तो स्वतःमध्ये ऍज अ व्हॅल्यू तो स्टोअर करून घेतो. तर हे झालं तुमचं नॉर्मल पॉइंटर. मग पॉइंटर आपण काय करू शकतो, जसं आपण व्हेरिएबलला असाइन करतो किंवा व्हेरिएबलला पॉइंट करतो, हे जे काही आता आपण बघितलं ते काय होतं,
पॉइंटिंग टू द व्हेरिएबल. पॉइंटर काय करतोय, व्हेरिएबलला पॉइंट करतोय. तसंच आपण पॉइंटर काय करू शकतो, ऑब्जेक्ट मेंबर्सना सुद्धा काय करू शकतो, पॉइंट करू शकतो. आता ऑब्जेक्टचे मेंबर्स कोण आहेत, म्हणजेच जे काही क्लास मेंबर्स आहेत ते कोण आहेत, तर डेटा आणि फंक्शन्स. त्यांना काय करू शकतो आपण, हे जे काही पॉइंटर आहे तो पॉइंट करू शकतो. पॉइंटर्स टू ऑब्जेक्ट मेंबर्स, म्हणजे ऑब्जेक्ट मेंबर्स म्हणजे कोण, डेटा आणि फंक्शन्स, या दोघांना आपण काय करू शकतो, पॉइंटर्स पॉइंट करू शकतो. आता हे कसं, हे इतकंच, ही थेरी इतकीच आहे. तर पॉइंटर कसा पॉइंट केला जातो ऑब्जेक्ट मेंबर्सला, म्हणजेच डेटा आणि फंक्शनला आपण पॉइंटर कसा पॉइंट करू शकतो, हे एक एक्झाम्पलच्या थ्रू, म्हणजेच एका प्रोग्रामच्या थ्रू मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर आता ते कसं, ते आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता आपल्याला काय करायचंय, एक छोटासा प्रोग्राम बघायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर पॉइंटरचा उपयोग करायचा आहे. आणि तो पॉइंटर काय करणार आहे, तर आपले जे काही डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स आहेत, म्हणजेच व्हेरिएबल आणि फंक्शन्स आहेत, त्यांना तो काय करणार आहे, पॉइंट करणार आहे. हा आपला काय झाला, मोटिव्ह झाला, हेतू झाला आपल्या ह्या प्रोग्रामचा. आणि आउटपुट आपल्याला काय दाखवायचं आहे, तर एक नंबर आणि एक स्टेटमेंट, असं आउटपुट आपल्याला दाखवायचं आहे. पहिल्यांदा मला एक नंबर डिस्प्ले होणार आहे आणि नंतर एक स्टेटमेंट डिस्प्ले होणार आहे. तर हा प्रोग्राम कसा आता वर्क होतोय ते आता आपण बघूया, म्हणजेच आपल्या प्रोग्रामला आपण स्टार्ट करूया. तर सुरुवातीला ऍज युज्युअल आपल्याला 2 हेडर फाइल्स ऍड करायच्या आहेत, विच आर हॅश इन्क्लूड iostream.h आणि हॅश इन्क्लूड conio.h. तर माझे हेडर फाइल्स लिहून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, ऍज पर आवर सिंटॅक्स, क्लास आपल्याला काय करायचंय, डिफाईन करायचा आहे. क्लास नेम तुम्हाला हवं तर तुम्ही कोणतंही क्लास नेम देऊ शकता. इट इज अ युजर डिफाईन्ड डेटा टाईप. तुम्हाला हवं तर कोणतंही नाव तुम्ही देऊ शकता. मेथड येते एबीसी. आता आपल्याला क्लासची बॉडी लिहायची आहे. मग क्लासच्या बॉडीमध्ये आपल्याला काय करायचं असतं, डेटा मेंबर्स आणि फंक्शन्स, म्हणजेच व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स आपल्याला डिफाईन करायचे. आता व्हेरिएबल काय करायचंय आपल्याला, मला माझा डेटा पब्लिक ठेवायचा आहे. आता माझ्या ह्याच्यामध्ये काही हाय सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची नाहीये. माझा काही एकदम मोठा कंपनीचा किंवा देशाच्या सिक्युरिटीचा कुठला डेटा नाहीये. जस्ट एक नंबरच मला इथे स्टोअर करायचा आहे. तो कोणीही हॅक केला किंवा एक्सेस केला मला चालते. सो आय एम युझिंग हिअर पब्लिक एक्सेस स्पेसिफायर, कारण माझा डेटा कोणीही हॅक केला तरी मला चालेल, मला तो पब्लिकली ठेवायचा आहे. कारण तो मला शेवटला मी इथे का ठेवते माझा डेटा पब्लिक, का तर मला मेन फंक्शन मध्ये जाऊन त्याला एक्सेस करायचा आहे, त्याला इन्व्होक करायचा आहे आणि त्याला पॉइंटर असाइन करायचा आहे. म्हणून मी काय करते, माझा जो काही डेटा आहे, म्हणजेच माझा जो काही व्हेरिएबल आहे, त्याला मी इथे पब्लिक ठेवते, जेणेकरून मेन फंक्शन मध्ये त्याला एक्सेस मिळावा आणि पॉइंटरने त्याला पॉइंट करावं, यासाठी मी काय करते, माझा डेटा आहे म्हणजेच माझा जो काही व्हेरिएबल आहे त्याला मी पब्लिक ठेवते. सो आय एम हिअर युझिंग पब्लिक एक्सेस स्पेसिफायर. त्याच्यानंतर मी काय करते, डेटा म्हणजेच व्हेरिएबल लिहिते. इंट ए नावाचं व्हेरिएबल मी घेणार आहे. त्याच्यानंतर मला काय करायचंय, फंक्शन लिहायचं आहे. मला एक स्टेटमेंट डिस्प्ले करायचं आहे. सो आय एम हिअर युझिंग डिस्प्ले फंक्शन. असं काही नाहीये, तुम्ही कोणतंही नाव फंक्शनला देऊ शकता, डिस्प्ले. आता सिंटॅक्स नुसार मला काय करायचंय, फंक्शन मध्ये त्याची बॉडी लिहायची आहे. म्हणजेच मी जे स्टेटमेंट डिस्प्ले करायचं आहे ते लिहिते. सी आउट स्टेटमेंट आहे, कोणतेही तुम्ही घेऊ शकता. मी इथे घेते युझिंग पॉइंटर्स टू पॉइंट ऑब्जेक्ट मेंबर्स. हे झालं माझं स्टेटमेंट लिहून. फंक्शनचं बॉडी लिहून झालेली आहे. माझा क्लास सुद्धा लिहून झालेला आहे. सो मी इथे क्लासचं जो काही कर्ली ब्रेस आहे तो क्लोज करते. आता मेन फंक्शन लिहूया. व्हॉइड मेन. मेनची बॉडी मध्ये लिहिताना क्लिअर स्क्रीन. आता पहिल्यांदा क्लिअर स्क्रीन लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. ऑब्जेक्ट कसा तयार करायचा, क्लास नेम स्पेस ऑब्जेक्ट नेम. क्लास नेम काय आहे, एबीसी. ऑब्जेक्ट नेम काय घेणार, ओबीजे. म्हणजे मला जे पाहिजे ते मी घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही कोणतेही ऑब्जेक्ट नेम यूज करू शकता.
ऑब्जेक्ट नेम सेमिकोलॉन. अशा पद्धतीने माझं काय झालंय तर ऑब्जेक्ट लिहून झालेला आहे. आता पहिल्यांदा काय करायचं तर माझा जो काही डेटा मेंबर आहे म्हणजे कोण हा ए हा काय आहे माझा डेटा मेंबर आहे आणि डिस्प्ले काय आहे माझा मेंबर फंक्शन आहे. ह्या दोघांना मी इथं काय केलंय या एबीसी क्लासमध्ये डिफाईन केलेलं आहे. म्हणून हे दोघं काय झालेत माझे मेंबर क्लास मेंबर ऑफ द क्लास किंवा क्लास मेंबर्स आहेत. तर मला काय करायचं सुरुवातीला डेटा मेंबर एक्सेस करायचा आहे ह्या मेन फंक्शन मधून म्हणजे त्याला कॉल करायचा आहे. इथे तो या मेन फंक्शन मधून तो कॉल होणार आहे कारण इथे त्याला मी प्रायव्हेट पब्लिक ठेवलेला आहे. जर मी प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड ठेवलं असतं तर माझा हा ए नावाचा व्हेरिएबल मेन फंक्शन मधून कॉल झाला नसता कारण माझा मेन फंक्शन इथे कुठेही या क्लासमध्ये मी त्याला डिफाईन केलेलं नाही. ह्या क्लासचा कर्ली ब्रेस संपल्यानंतर मी मेन फंक्शनला लिहिलेलं आहे. त्यामुळे तो काय होतोय नॉन मेंबर फंक्शन. तो या क्लासचा मेंबर नाही म्हणून त्याला नॉन मेंबर फंक्शन म्हटलेलं आहे. इथून ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर मला काय करायचंय हा जो काही डेटा मेंबर आहे तो एक्सेस करायचा आहे का तर त्याला पॉइंटर मला असाइन करायचा आहे. आता तो इथे एक्सेस होणार आहे कारण मी त्याला पब्लिक ठेवलेलं आहे. तर आता करूया डेटा मेंबरला एक्सेस म्हणजेच त्याला कॉल करूया. कॉल कसं करायचं फंक्शनला कॉल करण्यासाठी जो सिंटॅक्स आहे तोच सिंटॅक्स डेटा मेंबरला एक्सेस करण्यासाठी सुद्धा आहे. काय आहे सिंटॅक्स ऑब्जेक्ट नेम डॉट डेटा मेंबर नेम. काय आहे ऑब्जेक्ट नेम ओबीजे डॉट डेटा मेंबर नेम. काय आहे नाव ए. आता जेव्हा आपण डेटा मेंबर कॉल करतो तेव्हा त्याला आपल्याला काय करायचंय इनिशियलाइज करायचंय. म्हणजेच काय तर त्याला एक व्हॅल्यू सेट करायची. जर आपण असं नाही केलं तर काय होणार आहे म्हणजे त्याला एखादी व्हॅल्यू जेव्हा आपण डेटा मेंबर कॉल करतो तेव्हा त्याला एक व्हॅल्यू सेट करायची किंवा इनिशियलाइज करायचे. जर आपण असं नाही केलं तर आपल्याला काय होणार आहे जे डिफॉल्ट व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले होणार आहे. सो इथे मी काय करते त्याला व्हॅल्यू एक सेट करते विच इज इक्वल्स टू म्हणजे इक्वल्स टू ऑपरेटर वापरून म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर वापरून मी व्हॅल्यू असाइन करते. व्हॅल्यू कोणतीही असाइन करा मी 5 करते आणि सेमिकोलॉन. तर अशा पद्धतीने मी काय केलंय डेटा मेंबर कॉल केलेला आहे. आता माझ्याकडे एक डेटा मेंबर आहे ज्याला मी कॉल केलंय आणि त्याला एक व्हॅल्यू सेट केलेली आहे 5. आता हा जो काही डेटा मेंबर आहे त्याला मला पॉइंटर यूज करायचंय. आता हा जो काही प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये मला काय करायचंय 2 पॉइंटर्स यूज करायचे. जेव्हा आपण पॉइंटर ऑब्जेक्ट मेंबर्सना पॉइंट करतो तेव्हा आपल्याला काय करायचे असतात 2 पॉइंटर्स यूज करायचे असतात. एक पॉइंटर जो काय आहे इंटिजर पॉइंटर आहे. इंटिजर पॉइंटर म्हणजे काय की जो डेटा मेंबरला पॉइंट करतो म्हणजेच डेटा मेंबरला कॉल करण्यासाठी यूज केला जातो त्याला काय म्हणतात इंटिजर पॉइंटर. आणि दुसरा पॉइंटर काय आहे तर क्लास टाईप पॉइंटर. दुसरा मेंबर कोणता आहे क्लास टाईप पॉइंटर की जो मेंबर फंक्शनला कॉल करण्यासाठी यूज केला जातो. 2 पॉइंटर आपण यूज करणार आहोत या प्रोग्राम मध्ये. जेव्हा पॉइंटर ऑब्जेक्ट मेंबर्स साठी यूज केला जातो तेव्हा आपल्याला 2 पॉइंटर्स यूज करायचे असतात. एक म्हणजे इंटिजर पॉइंटर. इंटिजर पॉइंटर म्हणजे कोण की जो डेटा मेंबर्सना पॉइंट करण्यासाठी यूज केला जातो म्हणजेच डेटा मेंबर्सना कॉल करण्यासाठी यूज केला जातो. आणि दुसरा आहे क्लास टाईप पॉइंटर. क्लास टाईप पॉइंटर काय कशासाठी यूज केला जातो तर मेंबर फंक्शन्सना पॉइंट करण्यासाठी म्हणजेच मेंबर फंक्शन्सना कॉल करण्यासाठी यूज केला जातो. आता आपलं काय करून झालेलं आहे इथे डेटा मेंबर कॉल करून झालेला आहे. आता त्याला आपण काय करणार आहोत या डेटा मेंबरला पॉइंटर डेटा मेंबरसाठी आपण पॉइंटर क्रिएट करणार आहोत. काय आहे पॉइंटर इंट इंटिजर पॉइंटर आहे त्यामुळे मी इंट डेटा टाईप लिहिलेलं आहे. आणि पॉइंटर कसा क्रिएट करतो आपण डेटा टाईप स्पेस इंटिजर पॉइंटर नेम ऍस्टरिस्क सिम्बॉल आणि पॉइंटर नेम काय देते मी पी देते अशा पद्धतीने आणि सेमिकोलॉन अशा पद्धतीने माझा एक इंटिजर पॉइंटर तयार झालेला आहे. जर तुम्हाला पॉइंटर आठवत नसेल तर माझा मागचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये पॉइंटर एक्सप्लेन केलेलं आहे. आता हा पॉइंटर आपल्याला काय करायचंय या डेटा मेंबरला असाइन करायचा आहे. डेटा पॉइंटरला आपण व्हेरिएबल कसा असाइन करतो पॉइंटर नेम मगाशीच सांगितलं पॉइंटर नेम इक्वल्स टू एम्परसँड साइन आणि व्हेरिएबल नेम. तर पॉइंटर नेम इक्वल्स टू एम्परसँड साइन
आणि व्हेरिएबल नेम. आता कोणाला आपल्याला कोणतं व्हेरिएबल आपल्याला हे करायचंय, पॉइंटरला असाइन करायचंय, तर हे जे काही डेटा मेंबर आहे ते, म्हणजे हे जे काही व्हेरिएबल आहे ते. मग ऑब्जेक्ट डॉट ए हे आहे असं आपल्याला काय करायचं, तिथे असाइन करायचं आहे. ऑब्जेक्ट डॉट ए, नुसतं ए नाही द्यायचं आपल्याला, नुसतंच ए नावाचं व्हेरिएबल नाही द्यायचं, तर जे काही आपण इथे कॉल केलंय ते सगळं आहे असं पार्ट आपल्याला इथे लिहायचा आहे. ऑब्जेक्ट डॉट ए आणि सेमिकोलन. म्हणजे आपण काय केलंय, सुरुवातीला पी नावाचा पॉइंटर क्रिएट केलेला आहे आणि या पी ह्या पॉइंटरला ऑब्जेक्ट डॉट ए म्हणजेच हा ए नावाचा डेटा मेंबर आपण असाइन केलेला आहे. मग पी काय करेल, पी नावाचा पॉइंटर काय करेल, या ए या व्हेरिएबलचा जो काही मेमरी ऍड्रेस आहे तो स्वतःमध्ये स्टोअर करून घेईल. आता आपल्याला काय करायचंय, पी मध्ये आता जी काही व्हॅल्यू स्टोअर झाली ती आपल्याला डिस्प्ले करायची. आता पी मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर झाली आहे बरं, तर या ए मेमरी ऍड्रेस मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर्ड असेल तीच व्हॅल्यू पी मध्ये काय असणार आहे, स्टोअर्ड असणार आहे. थोडं कन्फ्युजिंग आहे, सांगते व्यवस्थित. तर काय केलं आपण सुरुवातीला, पॉइंटर पी नावाचा पॉइंटर आपण काय केलाय, तयार केलाय. इंट स्टार पी म्हणजे इंट ऍस्टरिस्क पी असा पॉइंटर मी तयार केला. त्याच्यानंतर मी काय केलं होतं, ऑब्जेक्ट डॉट ए इक्वल्स टू 5 म्हणजे ए नावाच्या व्हेरिएबलला मी कॉल केले आणि त्याला 5 ही व्हॅल्यू इनिशियलाइज केली. म्हणजे ए मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर झाली, 5 ही व्हॅल्यू स्टोअर झाली. त्याच्यानंतर मी काय केलं, या ए ह्या डेटा मेंबरला मी पॉइंटर असाइन केला. पॉइंटर कसा आपण असाइन करतो, तर पॉइंटर नेम इक्वल्स टू अँपरसँड साइन आणि व्हेरिएबल नेम. आता इथे व्हेरिएबल काय आहे, माझं ए आहे, पण आपण त्याला इथे कॉल केले त्यामुळे आहे असा हा जो काही पार्ट आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. म्हणजे मी काय केलंय, ऑब्जेक्ट डॉट ए हे सगळं असं इथे मी लिहिले. आता याआधी मी तुम्हाला पॉइंटरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पॉइंटरच्या लेक्चरला सांगितलं होतं की पॉइंटर काय करतो, तर त्याला जो व्हेरिएबल असाइन झालाय त्याचा मेमरी ऍड्रेस तो स्वतःमध्ये स्टोअर करतो. जसं नॉर्मल व्हेरिएबल काय करतो, आता हे माझं नॉर्मल व्हेरिएबल आहे, ह्याला ही व्हॅल्यू असाइन झाली म्हटलं तो डायरेक्टली काय करतोय, ही व्हॅल्यू स्टोअर करतोय. पण पॉइंटरचं तसं नसतं, त्याला जो व्हेरिएबल असाइन झालाय त्या व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस म्हणजे #0101 हा जो काही मेमरी ऍड्रेस असेल तो काय करतो, तो स्वतःमध्ये स्टोअर करतो. आता ह्या मेमरी ऍड्रेस मध्ये ऍक्च्युअली काय स्टोअर होतं, तर या ए या व्हेरिएबलनं जो डेटा स्टोअर करून घेतलाय, कोणता डेटा, तर 5 हा डेटा ए मध्ये काय स्टोअर झालाय, 5 हा डेटा स्टोअर झालाय. मग कम्प्युटरच्या मेमरीमध्ये एका ह्या लोकेशनला ए न काय केलंय, ही व्हॅल्यू स्टोअर करून ठेवली. 0101 या लोकेशनला ए या व्हेरिएबलनं काय केलंय, 5 ही व्हॅल्यू स्टोअर करून ठेवलेली आहे. हे झालं तुमचं नॉर्मल व्हेरिएबलचं. ए ने काय केलंय, 5 ही व्हॅल्यू स्टोअर करून ठेवले स्वतःमध्ये या लोकेशनला. पण पॉइंटर काय करतोय, तर ऑब्जेक्ट डॉट ए या व्हेरिएबलचा जो काही मेमरी ऍड्रेस आहे म्हणजे कोणता, 0101 तो स्वतःमध्ये स्टोअर करतोय. मग पी आता आपल्याला काय करायचंय, तर जी व्हॅल्यू या ऑब्जेक्ट डॉट ए न स्टोअर करून ठेवले ती आपल्याला डिस्प्ले करायचे थ्रू पॉइंटर. मग जसं मी आधी सांगितलं पॉइंटरच्या लेक्चरमध्ये की जर पॉइंटरने स्टोअर केलेली व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची असेल तर काय करायचंय, ऍस्टरिस्क आणि पॉइंटर नेम हा सिम्बॉल वापरायचा, हा सिंटॅक्स वापरायचा आहे. अशा हा सिंटॅक्स काय करतोय, तर ऍस्टरिस्क कशासाठी यूज केलं जातं, इट इज अ एक सेकंड, इट इज अ ऍस्टरिस्क काय आहे, तर इट इज अ डी रेफरन्स ऑपरेटर. ऍस्टरिस्कचा वापर करून पॉइंटर काय करतोय, तर ह्या लोकेशन मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर झाली ती तू काय करते, डिस्प्ले करते. मग ह्या लोकेशनला कोणती व्हॅल्यू स्टोअर झाली, तर 5 ही व्हॅल्यू स्टोअर झाली. मग आपल्याला काय करायचंय, ऑब्जेक्ट डॉट ए मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर झाली ती पॉइंटरच्या थ्रू आपल्याला डिस्प्ले करायची. म्हणून आपण काय करणार आहोत,
तर ऍस्टरिस्क आणि पॉइंटर नेम हे यूज करणार आहोत, हा सिंटॅक्स यूज करणार आहोत की जेणेकरून पॉइंटर काय करेल, ऍस्टरिस्क सिम्बॉलचा वापर करून या लोकेशन मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर झाली तो डिस्प्ले करेल. मग कोणती व्हॅल्यू ह्या लोकेशनला स्टोअर झाली, तर 5 ही व्हॅल्यू स्टोअर झाली. मग ही व्हॅल्यू आपल्याला काय करायचे, तर डिस्प्ले करायचे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, हा सिंटॅक्स यूज करणार आहोत. तर बघूया कसा सिंटॅक्स यूज होतोय. कसं सिंटॅक्स यूज होणार आहे, सी आउट. डायरेक्ट आपल्याला आउटपुट दाखवायचंय, त्याच्यासाठी काही स्टेटमेंट दाखवायचं नाहीये. जस्ट आपल्याला ती व्हॅल्यू काय आहे ते डिस्प्ले करायची आहे. सो इथे मी एक्सट्रॅक्शन ऑपरेटर सी आउट यूज करते. सी आउट आणि ऍस्टरिस्क पी पॉइंटर नेम म्हणजेच पी, म्हणजे ऍस्टरिस्क सिम्बॉल काय करेल, सॉरी पॉइंटर काय करेल, ऍस्टरिस्क सिम्बॉलचा वापर करून मेमरी लोकेशन मध्ये ऑब्जेक्ट डॉट एच्या मेमरी लोकेशन मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर झाली आहे, म्हणजेच कोणती 5 ही व्हॅल्यू जी काही स्टोअर झाली ती आपल्याला डिस्प्ले करेल. अशा पद्धतीने माझं काय करून झालंय, पहिल्यांदा ऑब्जेक्ट तयार करून झालेला आहे. त्याच्यानंतर डेटा मेंबरला मी काय केलंय, कॉल केलंय, त्याला व्हॅल्यू असाइन केली. त्याच्यासाठी मी पॉइंटर क्रिएट केलाय, तो पॉइंटर त्याला पॉइंट केलाय आणि मग त्या पॉइंटरचा वापर करून मी काय केलंय, त्या एला जी व्हॅल्यू मी सेट केली ती मी इथे डिस्प्ले केलेली आहे. अशा पद्धतीने माझा पहिला पॉइंटर यूज करून झालेला आहे, विच इज इंटिजर पॉइंटर. आता आपल्याला काय करायचंय, क्लास टाईप पॉइंटर क्रिएट करायचा आहे. क्लास टाईप पॉइंटर क्रिएट करण्याची सिंटॅक्स काय आहे, तर क्लास नेम स्पेस पॉइंटर नेम. काय आहे क्लास नेम, एबीसी आणि ऍस्टेरिस्क, आता सिम्बॉल आणि पॉइंटर नेम. पॉइंटर नेम काय घेते मी, क्यू आणि सेमिकोलन. जसं आपण इंटिजर पॉइंटर तयार केला कसा, की डेटा टाईप आणि पॉइंटर नेम, तसंच क्लास टाईप पॉइंटर आपल्याला क्रिएट करायचा आहे. फक्त आपल्याला काय करायचं, त्याच्यासाठी क्लास, त्याच्या अगोदर क्लास नेम लिहायचा आहे. आता इंटिजर पॉइंटर आपण कुणासाठी तयार केला, तर डेटा मेंबरसाठी आणि डेटा मेंबरला कॉल करण्यासाठी. आणि क्लास टाईप पॉइंटर आपण करा क्रिएट करतोय, तर मेंबर फंक्शनला कॉल करण्यासाठी. तर आपला क्लास टाईप पॉइंटर लिहून झालेला आहे आणि आपण आता काय करणार आहोत, मेंबर फंक्शन कॉल करणार आहोत. तर जेव्हा आपण मेंबर फंक्शनला कॉल करतोय बाय युझिंग पॉइंटर, त्यासाठी आपल्याला काय करायचंय, पॉइंटर टू मेंबर फंक्शन ऑपरेटर यूज करायचं आहे. काय करायचंय, जेव्हा आपल्याला मेंबर फंक्शन पॉइंटरचा वापर करून कॉल करायचा असेल, तेव्हा आपल्याला पॉइंटर टू मेंबर फंक्शन ऑपरेटर यूज करायचंय. असं ऑपरेटर की जे मेंबर फंक्शनला पॉइंटर थ्रू कॉल करण्यासाठी यूज केलं जातं, ते ऑपरेटर म्हणजे काय, पॉइंटर टू मेंबर फंक्शन ऑपरेटर. असं ऑपरेटर की जे मेंबर फंक्शनला पॉइंटर थ्रू कॉल करण्यासाठी यूज केलं जातं, ते ऑपरेटर म्हणजे कोणतं, पॉइंटर टू मेंबर फंक्शन ऑपरेटर. ते ऑपरेटर कोणतं आहे ते बघूया, क्यू हायफन आणि अँग्युलर ब्रॅकेट. आणि काय करायचं आपल्याला, जे काही मेंबर फंक्शन आहे ते लिहायचं. कोणतं मेंबर फंक्शन आहे, डिस्प्ले आणि सेमिकोलन. काय केलं आपण, क्लास टाईप पॉइंटर तयार केला कोणता, एबीसी ऍस्टरिस्क सिम्बॉल क्यू. हा काय झाला, माझा क्लास टाईप पॉइंटर झाला. आणि त्याला काय केलं आपण, इथे त्याचा वापर करून फंक्शन कॉल केलेला आहे. जेव्हा आपल्याला पॉइंटरचा वापर करून मेंबर फंक्शन कॉल करायचं असेल, तेव्हा आपल्याला हे जे काही ऑपरेटर आहे, कोणतं, पॉइंटर टू मेंबर फंक्शन ऑपरेटर, ते यूज करायचं आहे. मग काय केलं, पॉइंटर नेम, पॉइंटर टू मेंबर फंक्शन ऑपरेटर आणि फंक्शन नेम, असं आपण सिंटॅक्स नुसार लिहिलेलं आहे. आणि आपल्याला काय केलं झालंय, आपला दुसरा सुद्धा जो काही पॉइंटर आहे तो आपण यूज केलेला आहे. आणि शेवटचं गेट सीएच फंक्शन सेमिकोलन. आणि अशा पद्धतीने आपल्या मेन फंक्शनची बॉडी सुद्धा लिहून झालेली आहे. काय केले मी, सुरुवातीला 2 हेडर फाईल्स लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर क्लास लिहिलेला आहे एबीसी नावाचा. त्याच्यानंतर मी माझा डेटा आणि फंक्शन लिहिलेलं आहे, म्हणजेच क्लास मेंबर्स मी लिहिलेले आहेत. डेटाला सुद्धा मी पब्लिक ठेवलेला आहे. का, तर मला त्याला पॉइंटरचा वापर करून काय करायचंय,
एक्सेस करायचा आहे. सो इथे मी डेटाला सुद्धा पॉइंट पब्लिक ठेवलेला आहे. आपला मेन प्रोग्रामचा हेतू काय आहे, तर पॉइंटर्स यूज करायचे आहेत आणि कन्सोल वरती आउटपुट मध्ये आपल्याला काय करायचंय, एक इंटिजर व्हॅल्यू आणि एक स्टेटमेंट डिस्प्ले करायचं आहे. सो मी इथे ए नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे, डिस्प्ले नावाचं फंक्शन घेतलेलं आहे, ज्याच्या बॉडीमध्ये मी स्टेटमेंट जे डिस्प्ले करायचं आहे ते मी इथे लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने माझा क्लास लिहून झालाय. मेन फंक्शन मध्ये मी काय केलंय, सुरुवातीला क्लिअर स्क्रीन फंक्शन लिहिलेलं आहे. एबीसी या क्लासला ओबीजे नावाचा ऑब्जेक्ट तयार केलाय. त्याच्यानंतर मी काय केलंय, ए हे मेंबर फंक्शन डेटा मेंबर मी काय केलंय, इथे कॉल केलेला आहे. त्याला 5 नावाची व्हॅल्यू असाइन केलेली आहे. त्याच्यानंतर इंटिजर पॉइंटर, आपल्याला ह्या प्रोग्राम मध्ये 2 पॉइंटर्स तयार करायचे आहेत, एक इंटिजर पॉइंटर आणि एक क्लास टाईप पॉइंटर. इंटिजर पॉइंटर डेटा मेंबरला एक्सेस करण्यासाठी आणि म्हणजेच पॉइंट करण्यासाठी, आणि क्लास टाईप पॉइंटर मेंबर फंक्शनला कॉल करण्यासाठी, असे 2 पॉइंटर्स मी तयार करणार आहे. त्यामध्ये पहिला पॉइंटर मी तयार केलाय. त्याच्यानंतर त्या व्हेरिएबलला म्हणजे डेटा मेंबरला मी तो पॉइंटर असाइन केलाय आणि त्या पॉइंटरला मी त्या पॉइंटर मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर झाली ती व्हॅल्यू मी काय करते, डिस्प्ले करते. त्याच्यानंतर क्लास टाईप पॉइंटर तयार केलाय, त्याला त्याच्या थ्रू मी मेंबर फंक्शन कॉल केलेलं आहे आणि शेवट माझं गेटसेट फंक्शन लिहिलेलं आहे. आता हा प्रोग्राम आपण कंपाईल करून बघूया. वॉर्निंग 0, एरर 0 आणि रन करूया. तर इथे तुम्हाला दिसतंय 5 आणि युझिंग पॉइंटर्स टू पॉइंट ऑब्जेक्ट मेंबर्स हे स्टेटमेंट आपल्याला डिस्प्ले झालेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा 5 ही व्हॅल्यू डिस्प्ले झाली आणि नंतर स्टेटमेंट डिस्प्ले झालेलं आहे. अशा पद्धतीने हा जो काही प्रोग्राम आहे तो वर्क होतोय. व्यवस्थित समजून घ्या. सगळ्यात महत्वाचे पॉइंट्स आहेत. प्रोग्रामॅटिकली तुम्हाला डिस्प्ले करते, तुम्हाला एक्सप्लेन करते. जर काही जराशी सुद्धा शंका असेल तर मला नक्कीच सांगा. मी तुमच्या शंकेचं निरसन करेन. काही वाटत असेल तुम्हाला तर मला कमेंट करा त्या व्हिडिओच्या अंडर आणि किंवा मला पर्सनली मेसेज करा. जे काही असेल ते तुम्हाला सांगेन. लाईव्ह लेक्चर सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये चालू झालेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विचारा की तुमच्या काही शंका असतील तर अशा पद्धतीने हा माझा प्रोग्राम वर्क होतोय. तुमच्या घरी जर कम्प्युटर असेल तर प्लीज ट्राय करा. हे सगळे प्रोग्राम्स खूप महत्वाचे आहेत. ओके, थँक्यू.